मित्रांनो, आज आपण निफ्टीचा वीकली अनालिसिस करणार आहे. चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, इथे निफ्टीचा 1 वीकचा चार्ट पॅटर्न लावला आहे. सर्वात पहिले एक गोष्ट लक्षात ठेवायची, कधी तुम्ही मागचे अनालिसिसचे व्हिडिओ पाहिले असणार आहे तर तुम्हाला माहिती आहे की आपण इथे एक सपोर्ट सांगतोय गेले 3-4 वीक पासून, आणि एक्झॅक्टली तुम्ही पाहू शकता की मार्केट तिथून वरती गेलेलं आहे. आता मी तुम्हाला सांगत होतो की जीएसटी कटचा आपल्याला इम्पॅक्ट दिसेल, पण तो इम्पॅक्ट आपल्याला येणाऱ्या क्वार्टरमध्ये सगळ्यात जास्त दिसेल. आता हळूहळू बाईंग सुरू होईल आणि त्याचा इम्पॅक्ट आपल्याला क्वार्टर जवळ आलं आणि त्याच्या रिझल्टमध्ये दिसेल. त्याचबरोबर मी एक गोष्ट देखील तुम्हाला सांगत होतो, ती कोणती, की तुम्ही टेरिफवर लक्ष ठेवा, की मार्केट हे टेरिफ न्यूजवरच चालणार आहे. आणि सध्याचे तुम्ही कंडिशन पाहिल्या तर टेरिफच्या बाबतीत गुड न्यूज यायला लागलेली होती. शुक्रवारी मार्केट बुलिश राहायचं कारणच सर्वात महत्वाचं होतं की सकाळी पियुष गोयल यांचं ट्विट आलेलं होतं की टेरिफच्या संदर्भात अमेरिकेसोबत अंतिम बोलणी सुरू आहे. अंतिम बोलणी म्हणजे फायनलाइज होण्याच्या कगारवर आहे. मग कधी ते फायनलाइज झालं तर जे फॉरेन इन्व्हेस्टर, मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की ते कंटिन्यू सेल करताय. आता कधी टेरिफ सेटल झाला मित्रांनो, त्यांची बाईंग सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळेल आणि मार्केट इथून बुलिश होईल. आता कधी तुम्ही 1 वीकचा चार्ट पॅटर्न पाहिला तर वरती हे रजिस्टर आहे आणि एक्झॅक्टली आता त्या रजिस्टरच्या टॉपला मार्केट आलेलं आहे. आता कधी टेरिफ बद्दल चांगली न्यूज येणार आहे आणि कन्फर्म न्यूज येणार आहे तर मार्केट लाईफ टाईम हाय जवळ जाण्याची दाट शक्यता आहे. सर्वात पहिले मार्केट आपल्याला इथे जाताना दिसेल. अजून दुसरी काय, पुढच्या वीकमध्ये सगळ्यात मोठी न्यूज काय, रेट कट होण्याची संभावना आहे अमेरिकेमध्ये. आता तुम्ही म्हणणार अमेरिकेमध्ये रेट कट होतोय तर त्याचा आपल्याला काय इम्पॅक्ट होतो. मित्रांनो, कधी अमेरिकेमध्ये रेट कट झाला तर आरबीआयला सुद्धा भारतामध्ये कुठे ना कुठे रेट कट करायवर प्रेशर वाढेल. का? कारण आपल्याला आपला रुपया डॉलरच्या याच्यामध्ये मेंटेन ठेवावा लागेल. त्यासाठी भारतामध्ये पण रेट कट होण्याची शक्यता राहते मित्रांनो. तो ही पण आपल्यासाठी एक न्यूज आहे, कारण अमेरिकेमध्ये जो डेटा आला आहे तो डेटा आता कन्फर्म करतोय की तिथे रेट कट येत्या पुढच्या वीकमध्ये डेफिनेटली होण्याची शक्यता आहे. तर असे 3-4 प्लस पॉईंट, एक जीएसटी बद्दल, एक रेट कट बद्दल, एक टेरिफच्या संदर्भात अंतिम चर्चा चालू आहे. त्यामुळे आता आपल्याला काय पाहायचंय की टेरिफची न्यूज काय येते आणि कधी ती पॉझिटिव्ह असेल तर मार्केट इथून शूट होणार आहे. आता शूट होणार आहे तर सर्वात पहिले काय करायचंय, जेही तुमच्या स्टॉकमध्ये तुमच्या पोझिशन असतील आणि त्या प्रॉफिटेबल होत असेल किंवा त्या निगेटिव्हमधनं प्रॉफिटमध्ये येत असतील तर कुठे ना कुठे तुम्ही स्टॉप लॉस फेल करायचे आणि ते प्रॉफिट बुक करायमध्ये पण राहायचं आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि ऑलमोस्ट कन्झ्युमरचे स्टॉक आहे तर ह्या फेस्टिवलमध्ये जास्ती त्याच्यामध्ये शॉपिंग होते. हे 3-4 महिने पूर्ण शॉपिंग होते मित्रांनो, तर त्यांचे सर्वांचे रिझल्ट ओव्हरऑल चांगले देत असतात. तर ते तुम्ही त्यामध्ये पण फोकस तुम्ही करू शकता. एक ओव्हरऑल मी तुम्हाला सेंटिमेंट सांगितलंय की आजच्या दिवसापर्यंत मार्केटमधलं काय सेंटिमेंट आहे. काही अपडेट असेल तर आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा अपडेट करतच असतो मित्रांनो. त्यामुळे नेहमी मार्केट अनालिसिसचे व्हिडिओ पाहत जा की जेणेकरून तुम्हाला सुद्धा हे अनालिसिस करता येईल की कोणत्या पॉईंटवर मार्केट वर खाली जातं. आता हे तर झालं 1 वीकचा चार्ट पॅटर्न. आता आपण 1 डेच्या चार्ट पॅटर्नवर जाऊयात. आता 1 डेच्या चार्ट पॅटर्नवर आल्यानंतर मी तुम्हाला मागेही सांगितलं होतं, इथे एक आपल्याला सपोर्ट पाहायला मिळतोय आणि त्याची मार्किंग पण करून दाखवलेली होती. त्याचप्रमाणे वरच्या साईडला आपल्याला इथे एक रजिस्टर पाहायला मिळतंय आणि तिथे आता मार्केट आलेलं आहे. रजिस्टर काय पाहायला मिळतंय, कधी तुम्ही नीट पाहिलं तर एकदा इथे आलो तर इथून फॉल केला, इथे आलो तर इथून फॉल केला, त्याला ब्रेक केल्यानंतर इथे आला, तो साईडवेज झाला, परत ब्रेक केल्यानंतर परत इथे आलं आणि आता परत इथे आलेलं. मग ही एक रेंज आहे मित्रांनो. बॉटम हा आहे या रेंजचा आणि टॉप हा आहे. आता मार्केट टॉपला आहे, मग टॉपला बाय करणं रिस्की खूप असतं, एवढं लक्षात घ्या. तुमचा स्टॉप लॉस ट्रिक हवा असतो जेव्हाही तुम्ही टॉपला बाय करता, कारण इथून कधी खाली आला तर मार्केटकडे खूप जागा आहे खाली येण्यासाठी. मग आपल्याला लॉस खूप मोठा होण्याची शक्यता असते. तरी नेहमी लक्षात ठेवायचं. मी तुम्हाला सांगितलं न्यूज, आणि जेव्हाही याला एखादी कॅन्डलने सपोज ब्रेक केलं ना तर ती ब्रेक केलेल्या कॅन्डलच्या दिवशी ट्रेडिंग किती झालेली आहे आणि डिलिव्हरीमध्ये किती गेलेले हा डाटा पाहणं गरजेचं आहे. आणि त्या दिवशी कधी व्हॉल्यूम चांगला असेल आणि बिग व्हॉल्यूममध्ये कधी ब्रेक केलाय तर तुम्ही इथे नव्याने बाय करू शकता. अन्यथा फेक ब्रेकआउट सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळतं. आता दुसरी गोष्ट मित्रांनो, इथे काइंड ऑफ आहे ना हेड अँड शोल्डर पॅटर्न आपल्याला बनताना दिसत होतं, पण याचं इथूनच कधी ब्रेक झालं असतं तर हेड अँड शोल्डर पॅटर्न आपला ऍक्टिव्हेट झालं असतं. आता दुसरी गोष्ट, इथे काइंड ऑफ आपल्याला डब्ल्यू पॅटर्न पण ऍक्टिव्हेट होताना दिसतंय. आता आपल्याकडे सगळ्या पॅटर्नवरचे इन डिटेल व्हिडिओ आहे चार्ट अनालिसिसमध्ये, प्राइस ॲक्शनमध्ये आणि चार्ट पॅटर्नमध्ये सुद्धा तुम्ही जाऊन पाहू शकता. हे ऍक्टिव्हेट केव्हा होईल, जेव्हा याच्यावरती एक बुलिश कॅन्डल क्लोज करेल तेव्हा हे डब्ल्यू पॅटर्न ऍक्टिव्हेट होईल आणि याचं टार्गेट वगैरे काय असतं ना
सगळं इन डिटेल आपण त्या व्हिडिओमध्ये सांगितलंय, म्हणून मी ते रिपीट सांगत नाही. तर मोठी आपल्याला लक्षात काय ठेवायचं, आपण आता टॉपला आहे, टॉपला आपल्याला चांगली खबर हवी, बिग व्हॉल्यूममध्ये चांगली स्ट्रॉंग कॅन्डलने ते ब्रेकआउट करायला हवा आणि तो तिथे सस्टेन करायला हवा, तेव्हाच आपण इथे नव्याने बाय करणार आहे. अन्यथा आपण इथे नव्याने बाय करणार नाही, नाहीतर ट्रॅप होण्याची शक्यता. आणि तरीही तुम्हाला वाटलं बाय करायचं तर स्टॉप लॉस स्ट्रिक्टली आणि कमी पॉईंटचा ठेवायचा मित्रांनो. म्हणजे साधारण तुम्ही 24,950 ते 25,000च्या बिटवीनचा स्टॉप लॉस ठेवून तुम्ही एखादा ट्रेड इथे पाहू शकता. पण स्टॉप लॉस स्ट्रिक्टली ठेवणार आहे तरच ट्रेड घ्या. आता हे तर झालं ओव्हरऑल व्ह्यू. आता आपण 15 मिनिटाच्या चार्ट पॅटर्नमध्ये जाऊन आपले लेवल आयडेंटिफाय करूयात इंट्राडेसाठी. आता इथे 15 मिनिटाच्या चार्ट पॅटर्नवर आल्यानंतर सर्वात पहिले आपण सपोर्ट आयडेंटिफाय करू की मार्केटने जिथे सपोर्ट घेतला तो फर्स्ट सपोर्ट आहे. त्यानंतर सेकंड सपोर्ट आपल्याला इथे पाहायला मिळतोय. थर्ड सपोर्ट आपल्याला या ठिकाणी हा पाहायला मिळेल आणि लास्ट सपोर्ट इंट्राडेसाठी हा मला इथे पाहायला मिळतो. म्हणजे मी इथे 4 सपोर्ट आयडेंटिफाय केले. त्यांना कसं ट्रेड करता याच्यावर इन डिटेल व्हिडिओ ऑलरेडी आलेले आहे. पहिलं रजिस्टन्स शुक्रवारी जिथून मार्केटने टर्न घेतला ते पहिलं रजिस्टन्स आपल्यासाठी आहे. आता पुढचे रजिस्टन्स काढण्यासाठी आपल्याला चार्टवर थोडं मागे जावं लागेल. आता मागे आल्यानंतर मला सेकंड रजिस्टन्स या ठिकाणी हे दिसतंय. यालाही कधी ब्रेक केलं तर पुढचं रजिस्टन्स माझ्यासाठी हे आहे आणि यालाही कधी ब्रेक केलं तर त्याच्या पुढचं रजिस्टन्स माझ्यासाठी या ठिकाणी हे आहे मित्रांनो. आता सिंपल काय करायचं मित्रांनो, या लेवल आपल्या चार्टवर लावून ठेवायचं आणि याच्यावर लक्ष ठेवायचं. जोपर्यंत तुम्ही लेवल लावून त्यावर लक्ष ठेवणार नाही तोपर्यंत तुम्हाला लेवलची ॲक्युरेसी समजणार नाही. तर हे लक्षात ठेवायचं मित्रांनो. व्हिडिओ कधी आवडला असेल, काही नवीन शिकायला मिळालं असेल आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. आपण याचे उत्तर येणाऱ्या व्हिडिओमध्ये नक्की देऊ. मी भेटेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.